and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 19. मुलांनो, आज आपला वाचनाचा पाठ. बघूया काय गंमत आहे आजच्या पाठात. अरे रे, पडलं की मुलीच्या हातातलं खोकं. काय काय असेल बरं या खोक्यात? आधी पाठाचं नाव एकत्र वाचूया. माझ्या मागे तुम्हीही वाचा बरं का. This is my mat. आता पाठ वाचण्यापूर्वी या पाठात येणारे नवीन शब्द वाचायला शिकूया. मुलांनो, तुमच्यासाठी नवीन शब्द घेऊन कोण येणार आहे सांगा बरं. बरोबर, तुमचा मित्र चिंटू. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. चला तर पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. This. This. पुन्हा वाचा. This. This. हा शब्द वाक्याच्या मध्ये आला तर असा लिहितात आणि सुरुवातीला आला तर असा लिहितात. बरं का मित्रमैत्रिणींनो, इंग्रजीमध्ये आपण this हा शब्द जवळची वस्तू दाखवायची असेल तर वापरतो. जसं This is a cat. बरं, आता दुसरा शब्द बघूया. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? माझ्या मागे वाचा. That. परत वाचा. That. लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये that हा शब्द वापरतो. जसं That is a cat. आता आपण पुढचा शब्द बघूया. शब्द आहे नो. नो. माझ्या मागून वाचा. नो. नो. परत वाचा. नो. नो. नो या शब्दाचा अर्थ माहीत असेलच तुम्हाला. सांगा बरं. नो म्हणजे नाही. वाक्याच्या मध्ये जर नो हा शब्द आला तर तो असा लिहितात आणि सुरुवातीला आला तर असा लिहितात. चला, आता कोणता शब्द घेऊन आलाय चिंटू? बघा बरं. शब्द आहे नॉट. माझ्या मागून वाचा. नॉट. परत एकदा वाचा. नॉट. नॉट याचा अर्थ सुद्धा नाही असाच होतो. पण नो आणि नॉट या दोन्ही शब्दांचा वापर कसा करायचा ते हळूहळू शिकाल तुम्ही. चला, आता शेवटचा शब्द बघूया. माझ्या मागे वाचा. योर. योर. जसं योर
कॅट म्हणजे तुझी मांजर. युअर बॅट तुझी बॅट. युअर म्हणजे तुझं. झाले सगळे शब्द वाचून? मग चला चिंटूला एकदा थँक्यू म्हणा बरं. बाय चिंटू. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आत्ता शिकलेले शब्द वाचण्याचा सराव करूया. लक्षात आहे ना? शब्द दिसले दिसले वाचायची घाई करायची नाही. आधी मी कसं वाचतो ते ऐका आणि मगच वाचा. चला सुरू करूया. This, this, that, no, no, not, your. आता हेच शब्द तुम्ही एकत्र वाचा. मी नाही मदत करणार. टीचर, सर्व विद्यार्थी स्क्रीनवरती आलेला शब्द बरोबर वाचतायत की नाही याची खात्री कराल का? सगळ्यांना सगळे शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. मग आता हे शब्द वापरून पाठ वाचणं अगदी सोपं आहे. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. लेसन 19. This is my mat. Is this your pad? No, that is not my pad. Is this your fan? No, that is not my fan. Is this your mat? No, that is not my mat. This is my mat. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला तुम्ही तसाच वाचायचा. चला सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि वाचलेलं समजलं ना? व्हेरी गुड. आता मी काही प्रश्न विचारेन. तुम्ही उत्तरं द्या. या पाठातल्या मुलाला आणि मुलीला पेटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी सापडल्या? मराठीत सांगा.
पेटीमध्ये लिहायचं पॅड, पंखा आणि चटई सापडली. बरं, आता मला सांगा, पेटीमध्ये एक चटई सापडली का 2? 2 चटया होत्या ना, आणि त्यातली एक त्या मुलाची होती. बरं, हा पंखा तुझा आहे का? हा प्रश्न इंग्रजीत कोण बरं वाचून दाखवेल? टीचर, घंटा झाली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. तयार का एक जण? हा पंखा तुझा आहे का? हा इंग्रजी प्रश्न वाचून दाखव. इज दिस युअर फॅन? असंच वाचलंस ना? गुड. आता पुढे कोण उत्तर देणार? टीचर, घंटा झाली की एकाला उभं करा. तयार का एक जण? तो पंखा माझा नाही, हे सांगणारं वाक्य शोध आणि ते वाक्य वाचून दाखव. नो, दॅट इज नॉट माय फॅन. असंच वाचलंस ना? व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. कोण उत्तर देणार? ही माझी चटई आहे. या अर्थाचं वाक्य शोध आणि मोठ्याने वाच. This is my mat. असंच वाचलंस ना? व्हेरी गुड. सगळ्या मुलांना पाठ समजला ना? चला, मग आता पुढे जायला काही हरकत नाही. आता पुढे जाऊया. आता आजचा पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर, घंटा वाजल्यावर 2 मुलांना उभं करा. 2 मुलं उभी आहेत ना? स्क्रीनवर चित्र दिसतंय ना? चित्राशेजारी जो प्रश्न आहे तो एका मुलानं वाचायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या मुलानं वाचायचं. पण हावभावांसहित वाचायचं. काही चुकलं तर तुमचे टीचर आहेतच तुमच्या मदतीला. करा सुरुवात. Is this your pad? पहिल्या मुलानं असाच प्रश्न विचारला ना? आणि No, that is not my pad. दुसऱ्या मुलानं असंच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. चला, आता घंटा वाजली की आणखीन 2 मुलं उभं राहतील. तयार का दोघं? एकाने प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यानं त्याचं उत्तर वाचायचं. Is this your fan? पहिल्या मुलांनी असंच वाचलं ना? No, that is not my fan. असं दुसऱ्या मुलानं वाचलं ना? व्हेरी गुड. आता आणखीन 2 मुलं किंवा मुली उभं राहतील. तयार का दोघं? एकानं प्रश्न वाचायचा आणि दुसऱ्यानं त्याचं
उत्तर वाचायचं. पण हावभावांसहित वाचायचं बरं का. करा सुरुवात. Is this your mat? No, that is not my mat. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. चला आता शेवटचं वाक्य. आता हे वाक्य सगळे मिळून वाचा. This is my mat. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. आता संपूर्ण पाठ कोण बरं वाचून दाखवेल? टीचर घंटा वाजल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. आणि उभं असणारा मुलगा किंवा मुलगी पाठ वाचत असताना इतर मुलांनीही मनातल्या मनात पाठ वाचायचा. टीचर गरज वाटली तरच मदत करा बरं का. आता आणखी कोणीतरी पाठ वाचून दाखवेल. एक जण तयार? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. टीचर गरज लागली तर मदत करा हां. कोणाचीही मदत न घेता पाठ वाचता आला का? व्हेरी गुड. टीचर पाठ संपल्यावर वाचनाचा हा सराव असाच चालू ठेवा. वेगवेगळ्या मुलांना वाचनाची संधी द्या. चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. आता स्वाध्याय करूया. टीचर घंटा झाली की दोघांना उभं करा. तयार का दोघं? नाव लुक ॲट द स्क्रीन. एकानं स्क्रीनवर लिहिलेला प्रश्न वाचायचा आणि दुसऱ्यानं त्याचं उत्तर वाचायचं. करा सुरू. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस युअर कॅट? आता माझ्या मागे वाचा. नो, दॅट इज नॉट माय कॅट. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. कोण वाचणार? टीचर दोघांना उभं करा. तयार का दोघं? टीचर गरज वाटल्यास मदत करा हां. एकानं प्रश्न वाचायचा आणि एकानी उत्तर. करा सुरुवात.
माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस युअर टॉप? नो, दॅट इज नॉट माय टॉप. आता पुढचा प्रश्न आणि उत्तर कोण वाचणार? तयार का दोघं? एकानी प्रश्न वाचायचा आणि एकानी उत्तर. करा सुरुवात. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस युअर पॉट? नो, दॅट इज नॉट माय पॉट. आता कोण उभं राहतंय? तयार का दोघं? एकानं प्रश्न वाचायचा आणि एकानं उत्तर. करा सुरुवात. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस युअर बॅट? नो, दॅट इज नॉट माय बॅट. चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. मित्रांनो, या स्वाध्यायात दिस आणि दॅट या शब्दांचा वापर करायला शिकूया. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आधी आपापली कंपास पेटी दप्तराबाहेर काढायची. काढा बरं. मी थांबते. कंपास पेटी वर काढून ठेवलीत ना? आता स्क्रीनवर कंपास पेटीतल्या ज्या वस्तूचं चित्र येईल ती वस्तू तुम्ही तुमच्या कंपास पेटीतून बाहेर काढायची आणि हातात धरायची. आणि मग राहुल दादा जसं सांगेल तसं त्याच्या मागून म्हणायचं. चला स्क्रीनकडे लक्ष द्या. काय आहे चित्रात? पेन्सिल आहे ना? मग आता तुम्ही तुमची पेन्सिल हातात घ्या आणि राहुल दादाच्या मागे तो जसं म्हणेल तसं म्हणा. म्हणा माझ्या मागे. दिस इज अ पेन्सिल. आता पुढचं चित्र. म्हणा माझ्या मागे. दिस इज अ पेन. आता पुढचं चित्र. माझ्या मागे म्हणा. दिस इज अ शार्पनर. आता दॅट या शब्दाचा सराव करूया. स्क्रीनवर जे चित्र दिसेल ती वस्तू तुमच्या वर्गात जिथे आहे त्याकडे बोट दाखवा आणि राहुल दादाच्या मागे म्हणा. म्हणा माझ्या मागे. दॅट इज अ विंडो. सगळ्यांनी वर्गातल्या खिडकीकडे बोट दाखवलं ना? व्हेरी गुड. आता पुढचं चित्र. माझ्या मागे म्हणा. दॅट इज अ ब्लॅकबोर्ड. सगळ्यांनी वर्गातल्या फळ्याकडे बोट दाखवलं ना? गुड. आता पुढचं चित्र. माझ्या मागे म्हणा. दॅट इज अ टेबल. सगळ्यांनी वर्गातल्या टेबलाकडे बोट दाखवलं ना? गुड. टीचर
पाठ संपल्यावर असाच सराव तुम्ही घेऊ शकाल. मुलांना आपापली वस्तू दाखवून वाक्य तयार करण्याची संधी द्या. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.